नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे आहे टॉपचा विषय. आणि टॉपचा विषय असण्यामागचं कारण आहे आज सुट्टीचा दिवस कोणता असतो तुम्हाला तर माहितीच आहे. तरी पण मी सांगते आजचा वार कोणता आहे आणि आज काय आहे, त्यामुळे मी टॉपचा विषय का केला आहे. आज रविवार असूनसुद्धा कार्तिकी एकादशी असल्यामुळं आमचा नॉनव्हेजचा बेत कॅन्सल झालेला होता. पण मी तशी हुशार आहे, मी काल ऑफिसला जातानाच तांदूळ आणि डाळ भिजवून ठेवली होती, कारण मी करणार होते आज इडली. तर बाहेरची इडली खायला मला बिलकुल आवडत नाही, सो मी इडली पूर्णतः घरी बनवते, अगदी सांबार मसाल्यापासून. सांबार मसालासुद्धा स्वतः मी घरी बनवलेला असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बनवला आहे. कसा बनवला आहे ते तुम्ही बघा. तर सांबार मसाल्यासाठी लागणारं साहित्य घेतलं होतं. हरभऱ्याची डाळ ऑलरेडी भाजून ठेवलेली होती, सो ती नंतर भाजली नव्हती. बाकीचे खडे मसाले भाजून घेतले आणि पीठ हे रात्रीच मी मॅरिनेट करून ठेवलं होतं. तांदूळ आणि डाळ रात्री बारीक करून ठेवली आणि मग ते रात्रभर छान फ्लफी झालं होतं. त्यात सोडा आणि मीठ टाकून ते छान हलवून घेतलं. पीठ खूप छान फुललेलं होतं, तर ते छान हलवून मस्त फ्लफी करून घेतलं. नंतर भांड्यांना ऑइल करून इडली बॉईल करण्यासाठी ठेवून दिली होती. तर अशा पद्धतीनं मी भांड्यामध्ये इडलीचं पीठ भरून दिलं होतं. त्यानंतर मग खडा मसाला बारीक करायला घेतला. डाळ मी ऑलरेडी भाजलेली होती, आधीच भाजून ठेवलेली होती, पण गरम करायला थोडीशी तवा गॅस बंद केल्यानंतर तव्यावर टाकून दिली. आणि अशा पद्धतीनं मग आपला सांबार मसाला तयार झाला आहे. तर डाळ देखील शिजून झालेली आपली. तिला छान मॅश करून घ्यायची, कारण टोमॅटो आणि कांदा पण टाकलेला होता, तो असाच वरती दिसतो. माझ्याकडे ड्रमस्टिक्स नव्हत्या, सो ज्या आहेत त्यातच मी सांबार बनवलं होतं. तर सांबाराला फोडणी देण्यासाठी मोहरी तेलात टाकायची. तेलात टाकलेली मोहरी छान तडतडल्याशिवाय बाकी काहीही टाकायचं नाही. मोहरी तडतडली तर त्याचा छान फ्लेवर उतरतो आपल्या भाज्यांमध्ये कोणत्याही. तर त्यानंतर आपण तयार केलेला सांबार मसाला, तुमच्या आवडीनुसार तिखट टाकायचं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. आणि गूळ स्किप करायचं नाही. गूळ आणि चिंच मॅन्डेटरी आहे सांबारासाठी. तर त्यानंतर आपण शिजवलेली डाळ त्यात ओतायची आहे आणि थिकनेस तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला पातळ पाहिजे तर पातळ आणि घट्ट पाहिजे तर घट्ट. तर अशा पद्धतीने माझं सांबार रेडी आहे आणि मी टाकलेली आहे कोथिंबीर थोडीशी. तर सांबार बाजूला ठेवूया आता आणि आपली इडली पण तयार झालेली आहे. तर इडली व्यवस्थित निघते का बघूया. तर तुमच्यासमोर आहेत की या इडल्या मी कशा काढल्यात. एकही इडली चिकटलेली नाही आणि कुठेही तुटलेली नाही, अतिशय व्यवस्थित निघालेल्या आहेत आणि खूप छान मऊसूत इडल्या बनलेल्या आहेत. आता बनवूया खोबऱ्याची चटणी. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे लसूण, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर त्याची छान प्युरी बनवून घ्यायची अशा पद्धतीनं. त्यात थोडंसं मीठ आणि मोहरीची फोडणी, माझ्याकडे कढीपत्ता नव्हता सो तो स्किप केला आहे मी. त्यात ॲड करून मस्त ते हलवून घ्यायचे आणि हिंग सांबारात टाकायचं राहिलं होतं, सो ते मी वरून टाकलं नंतर. आणि अशा पद्धतीनं माझी इडली तयार आहे. तर मी छान डेकोरेट करते आणि आमच्या अहोंना खायला देते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आम्ही खातो इडली. तुम्ही पण संडे एन्जॉय करा. हॅव ए गुड संडे.